आजच्या या निदर्शनाची मुख्य मागणी असणार आहे की ज्या पुरोगामी महाराष्ट्रांची ओळख मागच्या संतांपासूनची आहे, या महाराष्ट्राच्या या सगळ्या इतिहासाला काळं पुसण्याचं काम अतिशय जगाच्या पातळीवर लाजविल अशा एप्स्टीन फाईल नंतर महाराष्ट्रामध्ये हा जो खरात नावाचा भोंदूगिरी करणारा, ज्या नाशिक शहरामध्ये आता कुंभमेळा होणार आहे, अशा या धर्माच्या आणि जातीच्या आणि श्रद्धेचा बाजार करणाऱ्या या सरकारने ज्या पद्धतीचं चित्रसंबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे, त्याचा बळी या पवित्र अशा नाशिक आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिला ठरलेल्या आहेत, असा भोंदूगिरी करणारा जो काही खरात नावाचा इसम आहे, या इसमाला पाठीशी घालणाऱ्या आणि त्याची भक्ती आणि सेवा करणाऱ्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत, या अध्यक्षाचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी जनवादी महिला संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या ठिकाणी निदर्शन करतोय। आणि म्हणून अशा संविधानाची शपथ घेऊन संविधानिक पदावरती महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून भूषवणाऱ्या रुपाली चाकणकर या माता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले आणि रमाईच्या या सगळ्या गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासाला काळं पुसण्याचं काम करतायत, याचा निषेध ही आज आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून करतोय। आणि आम्ही अपेक्षा करतोय की या राज्याचे मुख्यमंत्री ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतील आणि डॉक्टर दाभोळकरांच्या शहीदानंतर जो भोंदू विरोधी जादूटोणा विरोधी कायदा निर्माण झालेला आहे, या कायद्यामध्ये त्यांना सुद्धा आरोपी करतील आणि अशा लोकांना सुद्धा गजाआड करण्याची मागणी आजच्या या निदर्शनामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटना करते आहे।